ब्रेकनंतर आमच्या सकाळी 9च्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आणि सध्या भाजपचे लोकसभा उमेदवार आणि पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट स्वतः आपल्या सोबत आहेत। बापट सरांना मिळालेल्या संधी संदर्भात त्यांच्या सोबत आपण चर्चा करतो। बापट सर, खरं तर आपल्याला मिळालेली ही संधी आपण पाहतो अनिल शिरोळेंसारखं एक तगडं नाव, जो चेहरा, जे खरं तर उमेदवार एक असे उमेदवार होते की जे अमित शहांना आणि मोदींना हवेसे वाटणाऱ्या उमेदवाराला डावलून या ठिकाणी तुम्हाला मिळालेली संधी, नेमका शिरोळेंचा पत्ता जो आहे तो का कट झाला असं आपल्याला वाटतं? मला असं वाटतं की असं पत्ता कट होणं, डच्चू देणं असे शब्दप्रयोग वापरणं काही बरोबर नाही आहे। राजकीय पक्षांमध्ये एकाच तोडीचे अनेक इच्छुक उमेदवार असतात। पक्ष नेतृत्व त्याचा विचार करतो। कोणाला उमेदवारी दिली म्हणजे काही फार अधिक त्याच्यात आहे असंही नाही, आणि कोणाला दिली नाही म्हणजे त्याला डच्चू दिला असं काही मी मानत नाही। शेवटी अनेकांना संधी द्यायची असते आणि त्यामुळे परिस्थितीचा विचार करून मला पक्षाने संधी दिली। अनिल शिरोळे ही एक चांगले नेते आहेत, आम्ही अनेक वर्ष बरोबर काम करतो आहोत आणि आमच्या नेतृत्वाला सगळेच चेहरे आवडत असतात। त्यांच्या चेहऱ्यामध्ये आवड निवड ही कधीच नसते आणि त्यामुळे सारासार विचार करून पक्षाने मला उमेदवारी दिलेली आहे, ती नम्रपणे मी स्वीकारतो। बरं, पण बापट सर, पालकमंत्री असूनही तुम्हाला खरं तर उमेदवारी मिळवण्यात खूप मोठा संघर्ष करावा लागला। संघाकडून देखील तुमचं नाव तुमच्या नावासाठी आग्रह करण्यात आल्याचं कळतंय, त्याबद्दल काय सांगाल? मला असं वाटतं की जे मलाही माहित नाही ते तुम्हाला कसं माहिती आहे कुठनं आलं, की एक तर मुळामध्ये मी कुठेही उमेदवारी करता आग्रह धरला नाही। माझ्या आयुष्यातली ही 10वी निवडणूक आहे आणि मी अशा पक्षात जन्माला आलोय की तिथं पक्ष नेतृत्व योग्य विचार करतं। माझ्या उमेदवारी करताना मी कधी मुंबईत गेलो ना दिल्लीत गेलो ना इच्छा प्रदर्शित केली, पण सक्षम नेतृत्व परिस्थितीचा विचार करून पक्षाला विजय मिळवून देण्याकरता त्यांना जो उमेदवार योग्य वाटेल त्याला उमेदवारी देत असतो। ती माळ माझ्या गळ्यामध्ये पक्षाने टाकली आणि मी पूर्णपणे त्याचा उपयोग करून पक्ष नेतृत्वाला विश्वास देऊ इच्छितो की भारतीय जनता पार्टी पुणे लोकसभा मतदारसंघातून प्रचंड मताने निवडून येईल। बरं, मग बापट सर, आता काँग्रेसकडून जर मराठा उमेदवार या ठिकाणी रिंगणात उतरला तर त्याचा फटका तुम्हाला बसेल? मराठा आणि ब्राह्मणवाद निर्माण होऊन? मला असं वाटतं की मी जातीपातीच्या पलीकडे आहे। गेल्या 6 निवडणुका ज्या विधानसभेतनं मी निवडून येतो तिथे 12 बलुतेदारांचं प्राबल्य आहे। आता माणसं जात बघून मत देत नाहीत, काम बघून मत देतात आणि म्हणून हीच खात्री मला या निवडणुकीत आहे। आपण कधीतरी जातीपातीच्या पुढे जायला शिकलं पाहिजे आणि म्हणून आत्ताची माझी उमेदवारी ही जातीपातीवर नसून किंवा जातीच्या समीकरणावर नसून विकासाची कामं अधिक गतीने करण्याकरता, शहराला सक्षम नेतृत्व देण्याकरता माझ्या नेतृत्वाने हा विचार केला आणि म्हणून मला उमेदवारी दिली आहे। त्यामुळे मी असं कुठल्या जातीपातीच्या राजकारणाला कधीच घाबरत नाही, याच्या आधीही घाबरलो नाही आणि पुढेही घाबरणार नाही। बरं, मग बापट सर, आता खासदार होऊन तुमची नेमकी रणनीती काय आहे? काय विजन आपलं? व्हिजन असं आहे की सर्वप्रथम या महिन्यात प्रचार करून आपल्याला निवडणूक जिंकायची आहे आणि ती मी 100% जिंकणार। आज आपण पाहत असाल तर पुणे शहर हे एक असं शहर आहे की भारताच्या नकाशावर त्याचं एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे। या शहराची प्रगती ज्या गतीनं व्हायला पाहिजे होती त्या गतीनं झाली नाही। अनेक निर्णय वर्षानुवर्ष प्रलंबित होते। भारतीय जनता पार्टी महानगरपालिकेत राज्यात आणि केंद्रात आल्यानंतर पुणे शहरातले अनेक प्रश्न आज मार्गी लागलेले आहेत आणि आता लोकांना ते दिसत आहेत की मेट्रो सारखं काम वर आलंय, नॅशनल हायवे चालू झालेत, पाण्याच्या योजना, कचऱ्याच्या योजना। हे शहर सुंदर, चांगलं आणि लोकांना इथे राहायला आनंद वाटला पाहिजे अशा या शहराची निर्मिती आपल्याला करायची आणि हे विकासाचं काम सगळ्यांना बरोबर घेऊन भविष्य काळात करण्याचा माझा संकल्प आहे। बापट साहेब, सागर कुलकर्णी मुंबईतून बोलतोय। तुमचं नाव अखेर जाहीर झालेलं आहे। बोला सागरजी। हे झालेलं आहे कारण की 2014ला तुम्ही खूप प्रयत्नशील होतात, 2014 नाही तर किमान 2019 तरी। आता मुद्दा असा आहे की तुमच्या वेळेस तुमच्या बरोबरच संजय काकडे हे इच्छुक होते
आता तुमच्याकडे जी आधी जबाबदारी होती पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकसभा मतदारसंघाची ती त्यांच्याकडे दिली जाईल असं म्हटलं जातं. त्यामुळे पुढच्या काळामध्ये पुण्याच्या लोकसभेच्या प्रचारामध्ये अनिल शिरोळे आणि संजय काकडे तुमच्याबरोबर दिसतील का, किंवा तुम्ही खास त्यासाठी आमंत्रण त्यांना देताय का? त्या पक्षात असं आमंत्रण वगैरे कोणाला द्यायचं नसतं. आम्ही पक्ष स्वीकारला, पक्षात आलो, ह्याचा अर्थच पक्ष सांगेल त्याप्रमाणे करायचं. आणि अनिल शिरोळे जी असतील, काकडे जे असतील, भारतीय जनता पार्टीचा विचार आणि नेतृत्व मानणारे, सगळ्यांना बरोबर घेऊन केवळ पुण्यातच काय, पुणे जिल्ह्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आम्ही एकत्रितपणे काम करू. बापट साहेब, दुसरा एक प्रश्न असं विचारायचा आहे की शहरी भागमध्ये महापालिकेमध्ये भाजपाचे नगरसेवक आहेत, त्यात काकडेंचा दावा आहे, त्यांचे खूप आहेत. इच्छा असूनही काकडेंना थांबवण्यामध्ये अशी कोणती जादू खेळली तुम्ही? मला असं वाटतं की लोकसभा पुण्याची निवडणूक हा पुण्याच्या विकासाचा मुद्दा आहे. इथे व्यक्तिगत नावं घेऊन ह्याचं काय झालं त्याचं काय झालं हे व्यासपीठ असं चर्चा करण्याचं नाही आहे. आणि मी काही जादूगार वगैरे नाही आहे. मी एक सच्चा कार्यकर्ता आहे, पक्षावर निष्ठा ठेवणारा कार्यकर्ता आहे. आणि मला खात्री आहे की अशा अनेक हजारो लाखो कार्यकर्त्यांना पक्षाने योग्य ती संधी दिली. ज्याला संधी मिळेल तो काम करतो, ज्याला संधी नाही मिळत तो देखील तेवढाच लायक असतो, तेवढाच चांगला असतो. पण लोकशाही प्रक्रियेमध्ये जागा एकच असते, त्यामुळे इच्छुक अनेक असले तरी संधी एकाला मिळते. ज्याला संधी मिळेल त्याच्याबरोबर आम्ही सगळेजण काम करतो. ही आमची प्रथा आणि परंपरा आहे. बापट साहेब, अजून एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही पुण्याचे पालकमंत्री आहात म्हणून हा प्रश्न आहे. बारामतीमध्ये यंदा पहिल्यांदा रासप, मागील वेळेस 2014च्या लोकसभेच्या निवडणुकीत महादेव जानकरांनी रासपचं चिन्ह घेतलं होतं. यंदा राहुल कुल यांना, तुमच्या खास मर्जीतले आमदार आहेत दौंडचे, त्यांच्या पत्नी कांचन कुल असतील. कमळ हे चिन्ह पहिल्यांदा बारामतीत असेल. बारामतीचं काय होणार? सगळ्यांचं लक्ष आहे. मुख्यमंत्र्यांनी मुंबईमध्ये पुण्यामध्ये देखील वारंवार वक्तव्य केलेलं होतं. बारामतीची लोकसभा यावेळेला भारतीय जनता पार्टी जिंकेल. केवळ बारामती नाही तर पुणे शहर आणि जिल्ह्यातली, पुणे शहराची असो, शिरूरची असो, बारामतीची असो आणि मावळमधला जो भाग आहे, पुणे शहरातल्या आणि जिल्ह्यातल्या सर्व जागा यावेळेला भारतीय जनता पार्टी जिंकेल आणि एक नवा इतिहास निर्माण करेल. बापट साहेब, हर्षवर्धन पाटील आणि तुमची खूप चांगली मैत्री असे आहे, हे राजकीय वर्तुळात कायम चर्चेचा विषय आहे. त्याचा फायदा होईल का यावेळेस बारामती लोकसभा मतदारसंघासाठी? माझी अनेकांशी व्यक्तिगत खूप चांगली मैत्री आहे आणि राजकीय जीवनात ती ठेवावी लागते. त्याचा कधी फायदाही होतो, कधी तोटाही होतो. पण माझ्यासारखा कार्यकर्ता प्रत्येक संधीचा पक्षाला फायदाच घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे निश्चितपणे मी जिल्ह्यामध्ये असं वातावरण निर्माण करीन की भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार निवडून येतील. अगदी. तर बापट सर, अगदी या ठिकाणी चांगली प्रतिक्रिया आपण दिलेली आहे, चर्चा केलेली आहे. आपल्याला भाजपकडून मिळालेली ही जी उमेदवारीची संधी आहे त्या संदर्भात सविस्तर आमच्याशी चर्चा केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि सागर, तुमचेही खूप खूप धन्यवाद. तर बापट सरांशी चर्चा केल्यानंतर सकाळी 9च्या बातम्यांमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत.